नमस्कार मित्रांनो, मी कोमल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी तुमच्यासमोर काहीतरी वेगळ्या प्रकारची व्हिडिओ घेऊन येत आहे. आज मी तुम्हाला रिव्ह्यू करणार आहे एक प्रोडक्ट जे आहे एक कारप्ले, जे आपल्या बाईकला लावायचं आहे. तर तुम्ही इमॅजिन करू शकता, जी कारप्ले सिस्टीम असते आपण कारमध्ये जिला बघतो ती सेम टू सेम सिस्टीम आपण आपल्या बाईकवर लावणार. सो किती ते एक्साइटिंग आहे, तुम्ही याचा विचारच करू शकता. काही दिवसापूर्वी मी माझा iPhone 17 Pro Max घेतलेला, जो मला माझ्या इथे नॅव्हिगेशन दाखवण्यासाठी काम करवायचा होता. बट काय झालं की मला नंतर कळलं, थोडा रिसर्च नंतर, जर मी फोन जास्त वेळ इथे ठेवला हँडल बारवर तर तो शेक होऊन माझ्या फोनच्या कॅमेऱ्याचं स्टेबिलायझेशन खराब करू शकतं. तर त्यानंतर मी असाच कोणतरी प्रोडक्ट शोधत होती जो मला ह्यामध्ये खूप मदत करेल. आणि मला ह्या AOCCI कंपनीने त्यांचं C6 सिरीज जे आहे त्यांनी मला हे प्रोडक्ट पाठवलेलं आहे. सो मला खूप बरं वाटतं आहे. मी आज तुम्हाला ह्या प्रोडक्टचं अनबॉक्सिंग करून दाखवणार आहे की त्यांनी आपल्याला ह्यामध्ये काय काय दिलेलं आहे. सो हा आहे आपला ॲक्च्युअल प्रोडक्ट आणि त्याच्या मागे त्याचे फीचर्स दिलेत. 9 प्रकारचे फीचर्स त्यांनी सांगितलेले आहेत. सो आपण सगळं चेक करणार आहोत. आपण क्रॉस चेक करू की हे सगळं किती बरोबर आहे. सो यांचं पॅकेजिंग खूप भारी आहे. हे प्रोडक्ट चायनावरून आलेलं. सो त्याचं आधीचं पॅकेजिंग पण इतकं छान होतं, सेफ होतं की प्रोडक्ट कधी त्यामध्ये खराबच होऊ शकत नाही. आणि इतकं परफेक्ट, म्हणजे हे तर मी पहिले ओपन करतेच आहे. आता आतमध्ये बघू आपण आपल्याला काय काय भेटतं आहे. आपण जेव्हा हे आता ओपन केलं आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला दिसतो आहे हा 6.24 इंचेसचा टचस्क्रीन डिस्प्ले. आणि ह्याच्या मागे आपल्याला 4 वायर आहेत वेगवेगळ्या. ह्याच्यावर काहीतरी मेन्शन केलं, जसं की ही फ्रंट, हे रियर, इथे पॉवर आणि इथे आहे कंट्रोलर म्हणून. म्हणजे आपल्याला कोणत्याच प्रकारचं कन्फ्युजन होणार नाही की कोणती वायर कुठे कनेक्ट करायची आहे आणि आपल्याला हे कुठे लावायचं आहे हे कळून जाईल. आता आपण नेक्स्ट बघूया आपल्याला ह्याच्यासोबत काय काय भेटलेलं आहे. सो इकडे या. सो बरंच काही आहे, खूप साऱ्या वायर्स आहेत ह्याच्यामध्ये. पण जेवढं मला माहिती आहे ह्याच्यामध्ये आपल्याला भेटलेत 2 कॅमेरे. सो हे कॅमेरे जे आहेत, एक पुढे लावण्यासाठी आणि एक मागे लावण्यासाठी. आणि ह्याची स्पेशालिटी म्हणजे काय आहे की हे कॅमेरे जे रेकॉर्ड होणार आहेत ते आपल्या डिस्प्लेमध्ये कंटिन्यू दिसणार आणि ह्याचं पूर्ण वेळ रेकॉर्डिंग होत राहणार. आणि ह्याचं एक खास बाब अशी की जेव्हा हे रेकॉर्डिंग चालू असेल तर तुम्हाला ह्याचा फायदा, कधी चुकून काही घटना झाली तर त्याचं एक प्रूफ म्हणून तुमच्यासोबत नेहमी राहील. ह्या कॅमेऱ्यांचं जे फीचर आहे हे म्हणजे असं की जेव्हा तुम्ही पुढचं रेकॉर्डिंग करत जाणार, मागे गरज नसलेला व्हिडिओ ऑटोमॅटिक डिलीट होत जाणार आणि पुढे रेकॉर्डिंग चालू होणार. तो त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा डिस्टर्बन्स येणार नाही. त्याचसोबत आपल्याला जी व्हिडिओ हवी आहे ती आपण डाउनलोड करून ठेवू शकतो आपल्या स्वतःसाठी, ऑर एल्स आपण पुढे कंटिन्यू करू शकतो रेकॉर्डिंग. सो खूप साऱ्या ॲक्सेसरीज ह्यांनी दिलेल्या आहेत. पण त्याचसोबत मला एक काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट सापडली आहे जी मला खूप गरजेची होती. तर हे आहे TPMS, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम. करेक्ट. सो हे जे 2 गट्टू आपल्याला दिसत आहेत हे आपल्याला पुढच्या चाकाच्या वॉलला आणि मागच्या चाकाच्या वॉलला लावायचं आहे. जेव्हा आपण ह्याच्यामध्ये जिथे आपण वॉलवर ह्याला इन्सर्ट केलं की त्याला गाडीमध्ये किती प्रेशर आहे टायरमध्ये आणि मागच्या टायरमध्ये किती प्रेशर आहे हे आपल्या डिस्प्लेवर कंटिन्यू दिसत राहणार. आणि टेम्परेचरसुद्धा किती आहे टायरचं हे आपल्याला ह्याच्यातून कळणार आहे. सो कधीही लाँग राईडला गेलं की आपल्याला जेव्हा ते टेन्शन असतं की आपल्याला आता टायरमध्ये हवा आहे, कुठे चेक करायची, काय करायची, तर हे टेन्शन आता राहणार नाही आहे. सो ह्याच्यामध्ये काही क्लॅम्प्स आहेत, हे थोड्या वेगळ्या प्रकारचं. आणि हा जो आहे हा हँडल बारवर लावण्यासाठी आहे, ज्याच्यावर आपण आपले जे सिस्टम आहे, डिस्प्ले जो आहे तो ह्याच्यावर आपण माउंट करणार आहोत. सो आपल्याला एक बॉल माउंट पण भेटलेला आहे, जो आपण आपल्या जेव्हा डिस्प्लेला लावू तेव्हा आपण आपल्या हव्या त्या अँगलमध्ये डिस्प्लेला आपण ठेवू शकतो. त्यासाठी हा उपयुक्त आहे. हे अजून काही माउंट्स आहेत, ठीक आहे. आणि ओके, आता हे छोटंसं स्क्रूड्रायव्हर आहे आणि त्याच्यासोबत त्यांनी छोटे नट्स पण, म्हणजे त्यांनी पूर्ण काळजी घेतली आहे की आपल्याला कोणत्याही प्रकारचे एक्स्ट्रा खर्च करायला लागणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी आपल्याला पाठवले ते म्हणजे आहे हे डबल टेप. ह्याने आपण फ्रंट आणि रियर कॅमेरा हे करू शकतो, तिथे स्टिक करू शकतो, पुढेसुद्धा आणि मागेसुद्धा. सो हे खूप युजफुल होतं आणि हे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. तर मित्रांनो, ह्या कंपनीने कस्टमरच्या सगळ्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली आहे आणि आपल्याला कोणत्याच प्रकारचा वायफळ खर्च करायला लागणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवलं आहे. कारण ह्यांनी स्वतःच्या कंपनीचं 64 GB मेमरी कार्डसुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केलं आहे. त्याचसोबत ह्या लोकांनी आपल्याला त्यांच्या स्वतःच्या कंपनीचं स्क्रीन प्रोटेक्टरसुद्धा दिलं आहे.
सो एवढी काळजी मला नाही वाटत दुसरी कोणती कंपनीने घेतली असती. आणि त्यानंतर पुढे आपण जेव्हा बघतोय तर हे जे आहे हे असंच काही दिलेलं नाही आहे, ह्याचा पण खूप महत्त्वाचा उपयोग आहे. हे आहे जेव्हा आपण सनमध्ये असतो तर आपलं जे डिस्प्ले आहे त्याला त्याच्यावर काय म्हणतात ग्लेअर्स येऊ नये त्याच्यासाठी हे आहे. जेव्हा हे त्याच्यावर आपण प्लेस करतो, मी तुम्हाला दाखवते. सो हा आपला आहे डिस्प्ले आणि ह्या डिस्प्लेवर आपल्याला हे असं माउंट करायचं आहे, जेणेकरून आपल्याला जेव्हा आपण राईड करत असतो तर कोणत्या प्रकारच्या सूर्याची किरणं पण अनवॉन्टेड ग्लेअर्स येऊन आपला जे व्हिज्युअल डिस्प्ले आहे तो खराब होऊ नये म्हणून. सो ह्या पण गोष्टी त्या विचार करतात. सो एवढे छोटे छोटेसे पाने आणि हे जे काय म्हणतात त्याला वॉशर जे आहेत ते सुद्धा त्यांनी प्रोव्हाइड केलेत. त्याचसोबत अजून काही माउंट्स आणि क्लॅम्प्स इथे आहेत. त्याचसोबत एक महत्त्वाची गोष्ट, आता एवढं सगळं सिस्टीम घेतलं आहे तर त्याला हँडल करायला काहीतरी पाहिजे ना, म्हणून त्यांनी कंट्रोलरचं जे आहे ते आपल्याला दिलेलं आहे. ह्या वायर्स ज्या आहेत, सो आपल्याला हे आहे ते लेफ्ट साईडच्या काय म्हणतात हँडला लावायचं इथे असं. आणि हे जे आहे ते काय करणार आहे, आपलं जे फ्रंट कॅमेराचं पॉज किंवा कॅमेरा फ्रंट किंवा बॅकचं बघायचं असेल, त्याचसोबत जर आपल्याला होम लोकेशन पाहिजे असेल किंवा कॉलिंग करायचं असेल तर ही 3 बटणं आपल्याला इथे आहेत. सो बाईकवर बसल्या बसल्या आपण कारसारखे सगळे ऐशो आराम गाडीवर बसल्या बसल्या घेऊ शकतो. सो नेक्स्ट जाऊयात आपण, आपल्याला काही त्यांनी वायर्स प्रोव्हाइड केल्यात. सो आपल्याला पुढे जसं हे मेन ह्याला कनेक्ट करायला दिसत असेल तुम्हाला, इथे फोनला कनेक्ट करून पॉवर सप्लाय करणारी ही वायर त्यांनी दाखवलेली, किंवा हे रिअर आणि फ्रंट कॅमेरासाठी होतं. आणि हे काही जे आहे ते कनेक्शन आणि पॉवर सप्लायसाठी मी तुम्हाला दाखवलं. अशा वेगवेगळ्या वायर्स त्यांनी दिलेल्या आहेत. आणि त्यांनी हे सुद्धा प्रोव्हाइड केलं, हे सुद्धा बाहेर जाऊन घ्यायची गरज नाही. हे काय असतं मला आठवत नाही आहे, बट ह्याने आपण लॉक करू शकतो आपल्या वायर्स, यू नो. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा अशी फंटॅस्टिक CarPlay सिस्टम तुमच्या बाईकवर लावायची असेल तर तुम्ही ही जी परचेस करू शकता खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकमध्ये. आणि एक्स्ट्रा डिस्काउंटसाठी K22 हा माझा कुपन कोड आहे, तो टाकला की तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट मिळून जाईल. सो जा आणि पटकन विकत घ्या. तर ह्या प्रोडक्टची इन्स्टॉलेशन व्हिडिओ आणि हँड्स ऑन रिव्ह्यू कसा आहे हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवणार आहे. पण त्याआधी जर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा माहितीपूर्ण आणि फायदेशीर व्हिडिओ तुमच्यासमोर नेहमी घेऊन येऊ शकेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.